नारायण नारायण जय गोविंद हरी, नारायण नारायण जय गोपाळ हरी, नारायण नारायण जय गोविंद हरी, नारायण नारायण जय गोपाळ हरी, नारायण नारायण जय गोविंद हरी, नारायण नारायण जय गोपाळ हरी, नारायण नारायण जय गोविंद हरी, नारायण नारायण जय गोपाळ हरी, नारायण नारायण जय गोविंद हरी, नारायण नारायण जय गोपाळ हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय, श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय, श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय, श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. अखंडानंद रूपाय सर्वज्ञान प्रदायिनी भवद्भ्रांत दिनेशाय गंगाधरगुरवे नमः. कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे वृथासुतं, वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थीष्वभिघ्नस्वराट् तीने ब्रह्महृदायादिकवये मह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि, सत्यं परं धीमहि, सत्यं परं धीमहि. श्रीमद्भागवताख्योऽयं प्रत्यक्षं कृष्ण एव हि स्वीकृतोऽसि मया नाथ, मुक्त्यर्थं भवसागरे मनोरथो मदीयोऽयं सफल सर्वथा त्वया. निर्विघ्नेनैव कर्तव्यो दासोऽहं तव केशव, दासोऽहं तव केशव, दासोऽहं तव केशव. गोपाल कृष्ण भगवान की जय. यावन्न न जायते परावरेऽस्मिन् विश्वेश्वरे द्रष्टरि भक्तियोगः, तावत् स्थलीयः पुरुषस्य रूपं क्रियावसाने प्रयतः स्मरेत्. श्रीमद्भागवताच्या चातुर्मास्य सोहळ्याच्या 42व्या दिवसामध्ये आपण प्रवेश करीत आहोत. राजा परीक्षितीचा आणि शुकाचार्यांचा हा चालू असलेला संवाद ध्यान संबंधाने जी कारणरूप असणारी धारणा, त्या धारणेचं स्पष्टीकरण करणारा दिसतो. ती धारणा का म्हणून करावी, तर ध्यानसिद्धीद्वारा भक्तियोगाची सिद्धी होणं हे निश्चित गरजेचं आहे. जोपर्यंत भक्तीची सिद्धी अंतःकरणाच्या ठिकाणी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही पद्धतीमध्ये त्या असलेल्या साधकाला परमात्म्याची प्राप्ती होत नाही, असा सिद्धांत असल्या कारणानं वा तसाच साधनपथ असल्यामुळं त्या असलेल्या साधनपथाचा विचार जर करावयाचा ठरला तर साध्यरूप परमात्म्याच्या प्राप्तीच्या संबंधाने विचार करा. साधनरूप असणारी भक्ती ही निश्चित पद्धतीत गरजेची ठरते. जोपर्यंत साध्याच्या अनुरूप असणारं वा त्या साध्याच्या अनुकूल असणारं साधन आपल्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्या असलेल्या साधनाच्या अनुरूपेण वा साधनाच्या अनुकूलतेने प्राप्त होणारं साध्य हे निश्चित कोणत्याही पद्धतीत प्राप्त होत नाही. त्या दृष्टीने पहा, भक्तीच्या माध्यमाने परमात्म्याची प्राप्ती होते
हा सिद्धांत असल्यामुळं त्या असलेल्या भक्तीची प्राप्ती साधकाच्या ठिकाणी निश्चित पद्धतीत होणं गरजेचं ठरतं. जोपर्यंत साधकाच्या ठिकाणी भक्ती नाही तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती अथवा त्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या संबंधाने विचार करा, मुक्तीचा तो विचार कोणत्याही पद्धतीत करता येत नाही. भक्ती विण मुक्ती असा कोणताच विचार सिद्धांत नाहीच. त्यामुळे त्या असलेल्या भक्तीच्या प्राप्तीसाठी म्हणून सगळा प्रयत्न घडला पाहिजे. याच्यासाठी म्हणून शुकाचार्य काय सांगतात, ध्यान सिद्धी निश्चित अपेक्षित आहे. ज्याच्या संबंधाने अंतःकरणामध्ये भक्ती समुत्पन्न व्हावी व भक्ती प्रतिष्ठित व्हावी असं वाटतं आहे, त्या असलेल्या इष्टाच्या संबंधाने, त्या देवतेच्या संबंधाने, त्या परमात्म्याच्या संबंधाने शास्त्राने सांगितलेला त्याचा जो ध्यानाचा प्रकार आहे वा त्याचं जे रूप आहे ते रूप आमच्या अंतःकरणामध्ये प्रगट तरी व्हायला नको का? प्रगट होणं गरजेचं आहे. जरी प्रकट झालं तरी क्षणिक प्रगटता काय कामाची? एका क्षणासाठी वीज चमकावी तसं ते रूप आमच्या अंतःकरणामध्ये चमकलं असं आम्हाला वाटलं की ते रूप आम्हाला दिसतंय, परंतु त्या असलेल्या रूपाच्या दर्शनाचा उपयोग काय समजावा कोणत्याही पद्धतीत समजता येत नाही. नैरंतर्य, निरंतरता, नित्यता ही त्या असलेल्या अनुभवामध्ये असणं गरजेचं असतं. त्या असलेल्या परमात्म्याचं रूप सातत्याने आमच्या असलेल्या अंतःचक्षुपुढे तरळत राहिलं पाहिजे, सातत्याने ते दिसलं पाहिजे. जोपर्यंत ती अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीमध्ये त्या परमात्म्याच्या प्राप्तीचा मार्ग विशेष रूपाने त्या परमात्म्याच्या ज्ञानाचा मार्ग आमच्या ठिकाणी येणार नाही. आणि जोपर्यंत असं विशेष रूपाचं ज्ञान त्या परमात्म्याच्या संबंधाने होत नाही तोपर्यंत त्या परमात्म्याचा आत्मत्वाने साक्षात्कार आम्हाला झाला ही गोष्ट काही आपल्याला मान्य करता येत नाही. म्हणजेच काय आहे, परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी त्याच्या असलेल्या रूपाचं अभिव्यक्तीकरण आमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी होणं ही निश्चित पायरी गरजेची ठरणार का? ठरणार नाही. निश्चित ती गरजेची ठरणार. ज्याच्या असलेल्या चिंतनाचा परिणाम त्याच्या असलेल्या रूपाची प्राप्ती असं जर आहे तर त्या असलेल्या चिंतनामध्ये सदा सर्व काळ व्यक्तीने राहणं ही गोष्ट कर्मप्राप्त आहे का नाही? निश्चित पद्धतीची ती गोष्ट आहे. जो व्यक्ती सातत्याने त्याच असलेल्या वस्तूचं चिंतन करतो आणि त्याच असलेल्या चिंतनामध्ये सातत्याने राहतो, घडून जातो, त्याच असलेल्या अभिव्यक्तीला तो व्यक्ती पावत असतो असा विचार करा. एखाद्या दुष्ट व्यक्तीचा सातत्याने व्यक्ती विचार करू लागला, दुष्टतेचा स्वभाव आपसुका काही कालाच्या उपरांत त्या व्यक्तीच्या ठिकाणी येतो का? येत नाही. निश्चित पद्धतीत येतो. कशासाठी विचार करताय हा सुद्धा भाग महत्वाचा ठरतो बरं का. मायेचा विचार करायला लागला, जगताचा विचार करायला लागला, कशासाठी करता? जगताच्या प्राप्तीसाठी म्हणून विचार करू लागला तर निश्चित बंधनामध्ये पडणार. पण निवृत्तीसाठी विचार करू लागला तर तो विचार मात्र अत्यंत अंगीकरणीय अशा स्वरूपाचा, विचारणीय असा असल्या कारणानं त्याचा बौद्धिक स्तरावर अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने, शास्त्रदृष्टीने, गुरुकृपेने, शास्त्रकृपेने आपल्याला तो विचार करावाच लागणार. तोच विचार काय करणार आहे? तोच विचार आपल्याला त्याच्यापासून सोडविणारा ठरतो. दुसरा कोणताही विचार आपल्याला त्या असलेल्या विषयांपासून सोडविणारा ठरत नाही. विषयाच्या संबंधाने दर्शन घेण्याची पद्धती शास्त्राने सांगितली का? सांगितली नाही. शास्त्र एका ठिकाणी म्हणतं की विषयाच्या संबंधाने अंतःकरणामध्ये कोणत्याही पद्धतीचा भाव असता कामा नये, कोणताही विचार त्या विषयाच्या संबंधाने करू नका. जो जो म्हणून विषयाच्या संबंधाने विचार करतो तो व्यक्ती त्या असलेल्या अंतःकरणाच्या माध्यमाने विषयी असा होतोच. विषय त्याला प्राप्त व्हावा, त्या प्राप्तीची इच्छा त्याच्या अंतःकरणामध्ये येते का? येत नाही. निश्चित पद्धतीत येते. विषयाचं सातत्याने चिंतन करणारा व्यक्ती त्या असलेल्या विषयाच्या प्रती अत्यंत प्रीती निर्माण करणारा ठरतो आणि त्या असलेल्या विषयाची अप्राप्ती झाली की त्याच्या ठिकाणी क्रोधाची प्राप्ती होते आणि क्रोधाची प्राप्ती झाली की बुद्धिनाश हा ठरलेलाच आहे. आणि बुद्धिनाश झाला, बुद्धिनाशा प्रणश्यती, नाशाला तो व्यक्ती गेला का? गेला नाही. भगवत वचन त्याच पद्धतीचा मला सांगतं
की एक असलेला विषय आणि त्या असलेल्या विषयाचं चिंतन आणि त्या विषयाच्या चिंतनाच्या अनुरूपतेने त्या विषयाची जर प्राप्ती नाही झाली तर त्या असलेल्या अप्राप्तीतून निर्माण होणारा क्रोध, क्रोधात निर्माण होणारा समोह, समोहात निर्माण होणारा बुद्धिनाश आणि बुद्धिनाशात निर्माण होणारा नाश की जो आमच्या संबंधाचा असतो। त्या दृष्टीने विचार करा, सगळी असलेली ही विषयापासून चालू झालेली परंपरा नाशाकडे नेणारी ठरते का ठरत नाही? निश्चित पद्धतीत नाशाकडे नेणारी ठरते। अधर्माच्या सगळ्या असलेल्या परंपरेचा विचार केला तर अधर्माची परंपरा कुठपर्यंत घेऊन जाते? अधर्मात लोभ आहे, लोभात ईर्ष्या आहे, ईर्ष्येमध्ये पुन्हा निर्माण होणारी अनैतिक अशी त्याची सगळी कामक्रोधादी संतती आहे आणि त्याच्यापासून निश्चित अंतिम असा प्राप्त होणारा कोण आहे तर तो मृत्यू आहे। आणि मृत्यूपासून उत्पन्न होणारं काय आहे तर नरक यातना ही उत्पन्न होते। म्हणजे अधर्मापासूनची जी सुरुवात होते ती सुरुवात कुठे नेऊन थांबते? ती नरक यातनेपर्यंत नेऊन थांबते का थांबत नाही? निश्चित पद्धतीत तीच सगळी कार्यकारण भावाची परंपरा या सगळ्या असलेल्यांच्या ठिकाणी असल्या कारणानं आपल्याला विचार काय करावा लागतो? विषयाच्या संबंधाने ध्यान करू लागला की अंतःकरण विषयी होतं। जर अविषय असलेल्या त्या परमात्म्याच्या संबंधाने ध्यान करू लागला, चिंतन करू लागला तर परमात्ममयतेचा सगळा अनुभव व्यक्तीला येईल नाही, येणार नाही। निश्चित पद्धतीत तो अनुभव येतो। पुन्हा असे विषय मला प्राप्त नाहीतच, कोणत्याही स्वरूपामध्ये ते माझ्या ठिकाणी नाहीतच, त्याच्या प्राप्तीची इच्छा तो करू लागला तर मग क्रोधाचा संभव आहे। परमात्म्याची प्राप्ती नाहीच असा कोणताही विचार व्यक्तीला करता येत नाही। भ्रमाने विचार वाटू शकतो पण सामान्यतेने चिंतन करा, आत्मा जर ब्रह्म आहे आणि त्या आत्म्याचं सामान्य रूपाने मला ज्ञान आहे म्हणजे त्या परमात्म्याचं सामान्य रूपाचं ज्ञान आहे म्हणजे सामान्य रूपाने का होईना प्राप्त का प्राप्त नाही, जी गोष्ट थोडी प्राप्त आहे असं आपल्याला वाटतंय, सामान्यतेने प्राप्त म्हणजे थोडी प्राप्त आहे असं आपल्याला वाटतंय, तर त्या असलेल्या वस्तूच्या अस्तित्वाच्या संबंधाने कोणती शंका आहे का? अस्तित्वाच्या संबंधाने शंका नाही। प्राप्त जी वस्तू करून घ्यावी याची आहे त्या असलेल्या गोष्टीच्या संबंधाने विचार काय करावा लागतो? ती गोष्ट खरीच अस्तित्वाला आहे का नाही या गोष्टीचा विचार करावा लागेल ना। मनाने कल्पित केलेला एखादा विषय आणि त्या विषयाच्या संबंधाने प्राप्ती अप्राप्ती रूप होणारं सुख दुःख जर तो विषयच अस्तित्वात जगतात नसेल तर तो विषय मला कोणत्या काळामध्ये प्राप्त होऊ शकतो? कोणत्याच काळात प्राप्त होऊ शकत नाही। त्यामुळे प्राप्ती अप्राप्तीचा विचार करताना त्या विषयाचं अस्तित्व आहे का नाही या गोष्टीचा पहिल्यांदा विचार करावा लागेल का नाही? निश्चित विचार करावा लागणार आहे। अगदी त्या दृष्टीचा विचार केला असता, अस्तित्व सिद्ध झालं असता मग त्या असलेल्या वस्तूच्या संबंधाने प्राप्तीचा व्यवहार आपल्याला काही ना काहीतरी करता येतो। त्या दृष्टीने विचार करा, आत्म्याचा सगळा असलेला सद्भाव अनुभवाला नाही का? स्वतःचं अस्तित्व अनुभवाला नाही का? स्वतःची जी अनुभूती आहे, स्वतःचं अस्तित्व जे ते आपल्याला ज्ञात नाही का? मी नाही असं कधी म्हणतोय का? का मी आहे असंच म्हणतोय का? ते मी आहे असं म्हणताना नाना उपाध्या देतोय, मी मनुष्य आहे, मी देह आहे, मी इंद्रिय आहे, मी प्राण आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, वाटेल तो सगळा प्रकार करतो का करत नाही? एवढ्यावरच व्यक्ती थांबतो का? केवळ अहंतेने व्यक्ती थांबत नाही तर या अहंतेचा सगळा असलेला प्रकार ममत्वाच्या संबंधाने सुद्धा करतो। म्हणजे अहंध्यास अहंकाराच्या संबंधाने असणारा जो अहमाध्यास आहे तोही होतच होतो आणि ममाध्यासाच्या संबंधाने सुद्धा चिंतन तो व्यक्ती करतो का करत नाही? जिथे मी नाही तिथे ममत्वाचा विचार होतोय आणि जिथे मी आहे तिथे स्वतःच्या असलेल्या विचारासकट काहीतरी एखादी गोष्ट तिथे लावली जाते। मग मी देह आहे, मी मनुष्य आहे, मी अमुक अमुक आहे असा सगळा असलेला विचार काय आहे? स्वतःच्या आहेपणाच्या संबंधाचा विचार आहे का विचार नाही? अहंता आणि ममता सिद्ध काय करते? वा अहंता आणि ममतेवरून या लिंगावरून काय सिद्ध करून घेतलं पाहिजे? निश्चित असं सिद्ध होतं की मी आहे
आहेपणा सिद्ध झाला का नाही? माझा तो विषय आहे म्हणताना सिद्ध काय झाला? विषय तुझा आहे का नाही हे ठाऊक नाही, पण आहेपणा सिद्ध झाला का? निश्चित नाही. आहेपणा सिद्ध झाला. मी अमुक आहे म्हणताना तो विषय किंवा तो उपाधिमान तू आहेस का नाही हा विचार जरी सोडला तरी अस्तित्व सिद्ध होते का? निश्चित होत नाही. अस्तित्वाची सिद्धी जशाला तशी निश्चित होते. त्या दृष्टीने जर काही चिंतन केलं तर असा सगळा असलेला अस्तित्वाचा प्रकार ज्याच्या ठिकाणी सिद्ध होतो त्याच्या प्राप्तीच्या संबंधाने आपल्याला काहीतरी विचार करावा लागतो. अस्तित्व असावं ही गोष्ट जरी खरी असली तरी त्या अस्तित्वाचं ज्ञान अपरोक्ष किंवा परोक्ष असावं असा कोणताही नियम प्राप्तीच्या इच्छेमध्ये प्रतिबंध निर्माण करणारा नाही. म्हणजे मला असं सांगायचंय की जी वस्तू अस्तित्वाला आहे त्या वस्तूचं ज्ञान जर मला अपरोक्षच असेल त्याच वेळी त्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा मला होते असं मानण्याचं काही कारण नाही. एखादी वस्तू जर मला अप्रत्यक्ष रूपामध्ये ठाऊक असेल तर त्याही वस्तूच्या प्राप्तीची इच्छा मला होते का? होत नाही. निश्चित पद्धतीत होते. स्वर्गाचं ज्ञान प्रत्यक्ष आहे का मनुष्याला? स्वर्गाचं ज्ञान प्रत्यक्ष नाही, पण तिथल्या असलेल्या विषय भोगाचं चिंतन ज्यावेळी व्यक्ती श्रवण करतो त्यावेळी स्वर्ग प्राप्तीची का होईना इच्छा होते का? होत नाही. निश्चित पद्धतीत स्वर्ग प्राप्तीची सुद्धा इच्छा होते. मग त्या असलेल्या स्वर्ग प्राप्तीच्या इच्छेचा विचार केला तर स्वर्ग अप्रत्यक्ष रीतीने शब्दद्वारा कळला म्हणजे परोक्ष कळला तरी इच्छा संभवली. आणि एखादी वस्तू माझ्या पुढ्यात आहे, दुकानात आहे आणि ती वस्तू कळली, प्रत्यक्ष कळली, अपरोक्ष कळली, तेवढीही मला इच्छा निर्माण झाली का? झाली नाही. निश्चित पद्धतीत इच्छा निर्माण झाली. ज्ञान असणं गरजेचं आहे. मग ते ज्ञान परोक्ष रूपाचं असो किंवा अपरोक्ष रूपाचा असो त्यावेळी मात्र काय होतं? निश्चित त्या असलेल्या वस्तूच्या संबंधाने जर अनुकूलतेचं ज्ञान झालं, अनुकूलतेचं भान झालं तर त्या वस्तूच्या प्राप्तीच्या संबंधाने अंतःकरणामध्ये इच्छा उत्पन्न होत असते. तो आत्मा माझ्या ठिकाणी नाही का? त्याचा अनुभव मला नाही का? त्याचं ज्ञान मला नाही का? निश्चित पद्धतीत पाहिलं पाहिजे. त्याच असलेल्या आत्म्याच्या ठिकाणी सुषुप्तीच्या द्वारा काहीतरी वृत्ती माझी जाते आणि त्या असलेल्या वृत्तीतून निश्चित मला आनंदाचा अनुभव येतो. त्या असलेल्या सगळ्या अनुभवावरून त्या आत्म्याचा अनुभव हा सुखाचा आहे ही गोष्ट मला कळते आणि तो आत्मा आहे त्याचंही सामान्य रूपाने ज्ञान होतं. त्यामुळे अनुकूलतेनेही ज्ञान आहे आणि त्याच्या अस्तित्वाचंही ज्ञान आहे. म्हणजे त्याच्या प्राप्तीची इच्छा माझ्या ठिकाणी संभवेल का? संभवणार नाही. निश्चित पद्धतीत संभवते. आत्म्याच्या प्राप्तीची संभवते म्हणजे नेमकं कोणाची संभवते? परमात्म्याची इच्छा माझ्या अंतःकरणामध्ये निश्चित आहे. ही गोष्ट आम्हाला विचारात घ्यावी लागते. हा जरी थोडा सूक्ष्म भाग झाला तरी अत्यंत स्थूल भागाने विचार करा. सुखाची इच्छा ज्याला ज्याला आहे त्याला त्याला परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा आहे का नाही विचार केला पाहिजे. सुखरूप असलेला तो एकमेव परमात्मा असल्या कारणानं आणि त्याच्या व्यतिरिक्त समस्त ठिकाणी दुःखाचाच अनुभव असल्यामुळं त्या असलेल्या सुखाची इच्छा करणारा व्यक्ती की जे सुख नित्य असं असावं अशी इच्छा करणारा व्यक्ती पर्यायाने त्या परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा करतो का? करत नाही. जरी नास्तिक असला, जरी पाखंडी असला, जरी असुर असला, जरी रावणासारखा दुष्ट असला तरी नित्य सुखाची इच्छा करतो का? करत नाही. निश्चित करतो. बाळबोध असलेला नवजात शिशु असला तरी त्याच्या ठिकाणी सुद्धा इच्छा काय आहे? सुख प्राप्तीचीच इच्छा आहे. आणि अत्यंत मरणासन्न झालेला व्यक्ती असला तरी त्याच्या ठिकाणी इच्छा काय आहे? सुख प्राप्तीचीच इच्छा आहे. सुष्ट दुष्ट सगळेच भेद याच्यामध्ये आले आणि सगळ्याच अवस्थेतला प्रकार याच्यामध्ये आला. नित्य असलेल्या सुखाची इच्छा तो व्यक्ती करतो. म्हणजेच काय आहे? पर्यायाने परमात्मा प्राप्तीचीच इच्छा करतो. का असं होतंय? तर नित्यता एक परमात्म्याच्या संबंधाने राहते, अन्याच्या संबंधाने राहत नाही. का राहत नसावी? तर त्याची उत्पत्ती मानावी लागते. उत्पत्ती झालेली कळते, उत्पन्न तो पदार्थ होतो. हे सगळ्या गोष्टी दिसतात. आणि दुसरा विचार काय आहे? अत्यंत थोडा सिद्धांताच्या दृष्टीने विचार केला तर, सूक्ष्मतेने विचार केला तर विषयता प्राप्त होते न माझ्या असलेल्या इंद्रियांच्या संबंधाने, परिच्छिन्न असलेल्या इंद्रियाच्या संबंधाने जो विषय असा इंद्रिय गोचर असा सिद्ध होईल म्हणजे माझ्या असलेल्या ज्ञानाचा विषय सिद्ध होईल.
त्याच्या ठिकाणी मात्र निश्चित पद्धतीत अनित्यत्वाचा निर्णय आपल्याला करावा लागतो। ती वस्तू काय आहे? अनित्य अशा स्वरूपाची, म्हणजे काय आहे? उत्पन्न होणारी आहे, आणि उत्पन्न होणारी जर ठरते तर त्याच्या नाशाच्या संबंधाने विचार होणार का? होणार नाही। जी वस्तू उत्पन्न होईल ती वस्तू नाशाला निश्चित पद्धतीत जाते। त्या दृष्टीने विचार करा, त्या असलेल्या एका परमात्म्या व्यतिरिक्त अन्याच्या संबंधाने अनित्यत्वाचा जर विचार झाला तर नित्य असं सुख आहे असं म्हणत असताना नित्य असलेल्या परमात्म्याला सोडून त्या सुखाचं दुसरं स्थान आपल्याला सापडू शकतं का? दुसरं स्थान आपल्याला सापडणार नाही। म्हणून त्या दृष्टीने विचार केला तर तोच नित्य रूप आहे आणि तोच परमात्मा सुखरूप सुद्धा आहे। म्हणजे नित्य सुखाची इच्छा करता म्हणजे नेमकं कोणाची इच्छा करता? तर केवळ त्या परमात्मा प्राप्तीची इच्छा करता। तो परमात्मा ज्ञातही आहे, सामान्य रूपाने ज्ञातही आहे, आणि सुख रूपाने मला अनुकूलही आहे। म्हणजे ज्ञातही झाला, अनुकूलही झाला, आणि या दृष्टीने विचार केला तर अत्यंत स्थूल बुद्धीने सुद्धा त्या परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा होणं होतेच व होणं निश्चित गरजेचं आहे असा विचार आपल्याला करता येतो। त्या दृष्टीने पहा, परमात्मा प्राप्तीची इच्छा करताना परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा जर आहे तर परमात्मा प्राप्त व्हावा याच्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे, कुठपर्यंत केलं पाहिजे, हे गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो। साधन काय? साध्य जर परमात्मा प्राप्ती आहे तर तसं साधन असायला पाहिजेत का नको? त्या साध्याला अनुरूप अशा साधनाचा विचार आम्हाला करायला पाहिजेत का नको? निश्चित त्याच असलेल्या साध्याच्या अनुरूपच साधनाचा विचार आम्हाला करावा लागतो। समजा आपल्याला इथून आळंदीला जायचंय आणि आळंदीला जायचं आपल्याला ठरलं आणि सोलापूरच्या रस्त्याला निघालो तर गंतव्यस्थानाची आळंदीची प्राप्ती होणं संभव आहे का? निश्चित संभव नाही। रस्ता बदलला ना, साधन चुकलं का? चुकलं नाही, निश्चित पद्धतीत साधन चुकलं म्हणजे साधन असं चुकीचं आहे, म्हणजे साध्याच्या अनुरूप नाही, साध्य प्राप्त करून देणार नाही, ते साधन त्या साध्याचं असेल असा निश्चय आपल्याला करता येत नाही। तो मार्ग निराळा असेल, तो मार्ग कुठेतरी घेऊन जाणार असेल, धर्माचा मार्ग सुखाकडे घेऊन जाणार आहे, अधर्माचा मार्ग दुःखाकडे घेऊन जाणार आहे, नाही म्हणे आम्ही अधर्माच्या मार्गात बसतो आणि सुखाची प्राप्ती करून घेतो असा जर विचार केला तर ती गोष्ट कधी संभव होऊ शकते? कोणत्याही पद्धतीत संभव ती गोष्ट होणं शक्य नाही। तात्कालिक आणि अत्यंत आवरण दृष्टीने विचार केला तर त्या असलेल्या व्यक्तीला भ्रमाने अधर्माचं पालन करीत असताना सुखाचा अनुभव येतोय असं वाटू शकतं, किंबहुना त्यालाही वाटेल आणि इतरांना सुद्धा वाटू शकतं की हा व्यक्ती फार सुखात आहे, एवढा भ्रष्टाचार करतो, एवढ्या चोऱ्या करतो, तरी हा व्यक्ती श्रीमंत आहे, याच्यापाशी ऐश्वर्य फार आहे, असा विचार होतो का? होत नाही। निश्चित पद्धतीत होतो। किती वेळ आहे, किती काळ आहे, या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो। एका जन्मापुरतं सगळं मर्यादित आपलं सगळं शास्त्र आहे का? एका जन्मापुरतं शास्त्राचा विचार सोडा, आपला अनुभव एका जन्मापुरता मर्यादित आहे का? निश्चित एका जन्मापुरता मर्यादित नाही। का असं म्हणावं लागतं? ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी जो अनुभव मला प्राप्त होतो, मी कोणतंही कर्म करण्यासाठी सिद्ध नसतो, समर्थ नसतो, अशा वेळी सुद्धा स्तनपानादींचा संस्कार हा माझ्या ठिकाणी उद्धृत आहे का? उद्धृत नाही, निश्चित पद्धतीत उद्धृत आहे। मी दूध पितो का? पित नाही। भूक भागवतो का? भागवत नाही। भुकेची जाणीव मला होते का? होत नाही। सगळ्या गोष्टी मला कळतात का? कळत नाही, निश्चित कळतात। अरे आत्ता आत्ता तर जन्माला आणि आत्ता आत्ता रडायचंही कळू लागलं, आत्ता आत्ता सगळ्याच गोष्टीचा विचारही होऊ लागला, आत्ता भूकही लागू लागली, हा सगळा प्रकार कुठून आला? कोणी शिकवलं? कोणत्या असलेल्या गोष्टींनी असा हा सगळा ज्ञानाचा प्रकार केला? नैसर्गिकता असते, म्हणजे ही नैसर्गिकता अशी आली तरी कुठून? याही गोष्टीचा विचार करावा लागेल ना। त्या गोष्टीचा विचार केला तर पूर्व जन्माच्या संबंधाने निश्चित धारणा आपल्याला करावी लागते। पूर्व जन्माच्या संस्काराचा परिणाम या जन्मात झाला का? झाला नाही, झाला। या जन्माचा परिणाम जर पुढील जन्म आहे तर त्या जन्मावर होणार आहे का? होणार नाही, निश्चित पद्धतीत होणार। प्रारब्धाचा विचार जो कर्म मार्गाने सांगितला तो कसला सांगितला? संचितातला एक कर्म विशेष, कर्म भाग विशेष असा आहे की जो कर्म विशेष
फल देण्यासाठी तयार झाला, सिद्ध झाला, तो भाग काय आहे त्यालाच प्रारब्ध म्हणायचं ना. मग त्या दृष्टीने चिंतन केलं असता प्रारब्ध आलं कुठनं, गत जन्माच्या दृष्टीने ते आलं का या जन्माच्या दृष्टीने आलं नाही, गत जन्माच्या दृष्टीचाच विचार आपल्याला करावा लागतो. मग या जन्मामध्ये काय आहे, क्रियमाण असलेल्या कर्माचा विचार आपल्याला करता येतो, नवीन असलेल्या कर्माचा विचार आपल्याला करता येतो. प्रारब्धामध्ये जे क्षीण कर्म आहे त्याच्या नाशाचा विचार आपल्याला करता येतो. जे म्हणून माझ्याकडे प्रारब्ध कर्म येते वा प्रवृत्त झाले ते प्रारब्ध कर्म भोगाने त्याचा क्षय करता येतो, ही गोष्ट खरी आहे. पण तीव्र असलेल्या प्रारब्धाचाच भोग निश्चित होणार यातही दुमत नाहीये. पण जे प्रारब्ध कर्म तीव्र नाही, काहीतरी दुबळ आहे, त्या असलेल्या प्रारब्ध कर्माचा नाश नामस्मरणादी साधनांच्या द्वारा मला करता येतो का नाही, निश्चित पद्धतीत करता येतो. जे पापकर्म माझ्याकडून झाला असावं त्या पापकर्माचा नाश प्रायश्चित्ताच्या माध्यमाने मला करता येणार नाही, निश्चित पद्धतीत मला त्या गोष्टीचा नाश करता येतो. जी गोष्ट मला आता प्रारब्धाने तशी प्राप्त नाही ती गोष्ट मला प्राप्त करून घेता येते का, घेता येत नाही, निश्चित पद्धतीत घेता येते. यालाच तर पुरुषार्थ म्हणायचे ना. धर्म नावाचा पुरुषार्थ काय कामाचा, अर्थ नावाचा पुरुषार्थ काय कामाचा, काम नावाचा पुरुषार्थ काय उपयोगाचा, त्याचा विचार केला पाहिजे ना. पुरुषार्थ म्हणताय म्हणजे काय आहे, प्राप्त नाहीये त्याची प्राप्ती करून घेतो या पुरुषार्थ आहे. जसं आहे तसं दगडाप्रमाणे भोगणं हा काही पुरुषार्थ होत नाही. पुरुषार्थाची रीती काय आहे, जे प्राप्त नाही, जे उपस्थित नाही त्याच्या संबंधाने उपस्थिती निर्माण करणं, त्याची प्राप्ती करणं, याला तर पुरुषार्थ म्हणायचं ना. मग धर्म नावाचा पुरुषार्थ काम काय करतो, जे जे म्हणून अधार्मिक कृत्य माझ्या हातून मागील असलेल्या समस्त जन्मांमध्ये झालं आणि त्याच्या माध्यमाने जो दुःखाचा परिणाम माझ्या ठिकाणी घडतोय, अनुभवाला येतोय, त्याच्या नाशपूर्वक त्याचा सगळा निराश करून धर्माची प्राप्ती म्हणजे पुण्याची प्राप्ती, सत्कर्माची जोडणी हे करणं म्हणजे धर्म नावाचा पुरुषार्थ सिद्ध करणं. हा प्रकार आपल्याला समजून घ्यावा लागतो. अर्थ नावाचा पुरुषार्थ सुद्धा अशाच पद्धतीचा आहे. प्रारब्धाने संपत्ती नाहीच, ऐश्वर्य नाहीच, त्याची प्राप्ती अत्यंत पराक्रमतेने प्रतापाने स्वतःच्या असलेल्या उद्यमाने तो व्यक्ती करेल का, करणार नाही. जो व्यक्ती असा करतो, धर्माच्या चौकटीत करतो, तिथे अर्थ नावाचा पुरुषार्थ सिद्ध होतो. म्हणजेच काय आहे, एक असलेलं प्रारब्ध कर्म हे कुठून येतंय, नाशाचा सगळा विचार त्याचा करता येईल, पण प्रारब्ध कर्म आहे कुठलं, या वेळच आहे का मागचं आहे, त्या दृष्टीचा विचार केला तर मागील असलेल्या अनंत जन्मातल्या अनंत असलेल्या कर्मांचा एक कोणता तरी कर्म विशेष समुदाय की जो फल देण्यासाठी म्हणून तयार झाला, सिद्ध झाला, त्याला आपल्याला प्रारब्ध म्हणता येतं. हे शरीर माझ्या असलेल्या कर्माचा परिणाम, आत्ताच्या असलेल्या कर्माचा परिणाम मानावं की मागील असलेल्या जन्माचा परिणाम मानावं, काय विचार करावा लागणार आहे. जन्म कुठं घ्यावा हे जर माझ्या हातामध्ये असं असतं आत्ता तर आपण निश्चित ठरवून आलो असतो ना, राजाच्या पोटीच माझा जन्म व्हावा असं ठरवून आलो असतो का नसतो, निश्चित ठरवून आलो असतो. पण ते ठरवता येतं का, का ठरवता येत नाही, आत्ता ठरवता येत नाही. मागील असलेल्या वा उपस्थित असलेल्या या देहामध्ये पुढील असलेल्या जन्माची व्यवस्था लावता येते का, निश्चित लावता येते, म्हणजे कर्मानेच लावता येते. पण वर्तमानकालीन देहाची व्यवस्था वर्तमानकालीन कर्माने लावता येत नाही. म्हणजे कुठून लावावी लागते, गत जन्मात असलेल्या कर्माप्रमाणेच व्यवस्था लागली असा विचार करावा लागतो. आणि आत्ताच्या असलेल्या जन्मामध्ये आगामी असलेल्या जन्माची व्यवस्था लावता येते. ही गोष्ट करता येईल का, करता येणार नाही, निश्चित पद्धतीत आपल्याला ती सगळी असलेली वस्तुस्थिती करता येते. त्या दृष्टीने पहा, भगवान भगवद्गीतेमध्ये म्हणतात पहा, चातुर्वर्ण्यम मया सृष्ट गुणकर्म विभागशः, कर्माच्या आधारेच वर्ण लावला, तो कोणत्या, मागील असलेल्या कर्माच्या आधारे हा देह प्राप्त झाला आणि तसा तसा स्वधर्म मला प्राप्त झाला. म्हणजे मागील असलेली कर्मच आहे, वर्तमानकालीन असलेल्या कर्माचा विचार करता येत नाही, कारण का तो जन्म मला निर्धारित करता येत नाही ना. कर्मदृष्टीने असणारा स्वधर्म पालनतेचा वा वर्णाचा विचार जो शास्त्राने मांडला तो वर्तमान कालाच्या दृष्टीने जर मांडायचा ठरला
तर अबोध असलेल्या बालकाच्या ठिकाणी अशी कोणती मती आहे की जो तो बालक स्वतःला सात्विकतेने ठेवेल म्हणजे ब्राह्मण म्हणून कळवेल, स्वतःला अत्यंत पराक्रमी म्हणून सिद्ध करेल म्हणजे क्षत्रिय म्हणून सिद्ध होईल, असा कोणताच भाव त्या अबोध बालकाच्या ठिकाणी नाही. त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, काहीही करता येत नाही, असा तो अबोध बालक. त्या अबोध बालकाच्या दृष्टीने कोणता प्रकार समजून घ्यावा लागेल? हा ब्राह्मण म्हणायचा की क्षत्रिय म्हणायचा? वर्तमानकालीन कर्माने कोणताही प्रकार सिद्ध करता येत नाही. मग कसा सिद्ध करावा लागतो? कर्मानेच सिद्ध करावा लागतो. त्यातही वाद नाहीये, त्यातही दुमत नाहीये, तो विवादाचा मुद्दाच नाहीये. मग कोणतं कर्म आहे? अतीत कर्म आहे. आणि अतीत कर्म म्हणजे काय? भूतकालीन असलेल्या कर्माचा परिणाम काय आहे? स्त्रीदेह, पुरुष देह, दीर्घायुष्य, अल्पायुष्य, समस्त असलेले प्रकार, ब्राह्मणादी भेद, निश्चित धार्मिकता, अधार्मिकता, भक्ताच्या घरी येणं, योग्याच्या घरी येणं, अत्यंत संप्रदाय निष्ठा असलेल्याच्या घरी येणं, अत्यंत नास्तिकाच्या घरी जाणं, नास्तिकाच्या घरी जाऊन आस्तिक होणं, सगळे प्रकार. आता जेवढे पण प्रकार समजायचे असतील, जेवढे प्रकार दिसत असतील, सगळे प्रकार समजून घ्या. हे प्रकार कुठून आहेत? माझ्या असलेल्या अतीत कर्माचाच विचार आम्हाला मानावे लागतात. मग त्या दृष्टीने पाहिला असता अतीत कर्म, अतीत जन्म सिद्ध झाले का? झाले झाले. पुढे येणारे जन्म माझ्या असलेल्या या कर्माच्या अनुरूप पुढे येणारे जन्म हे सिद्ध होतात का? होत नाहीत. पूर्वजन्म सिद्ध झाले, पुनर्जन्म सिद्ध झाले, वर्तमान जन्म सिद्धच आहे. त्या दृष्टीने विचार करा. अधार्मिक असलेल्या व्यक्तीच्या ठिकाणी संपत्ती अधिकाचा विचार झाला. किती वेळ? एका जन्मापुरता. हा, एका जन्मापुरता. एक जन्म झाला, संपत्तीत गेला, पुढचे सगळे जन्म हे सगळ्याची व्यवस्था आम्हाला स्वीकारावी लागते, सगळे मानावे लागतात. मग एका अधार्मिकाच्या ठिकाणी, नास्तिकाच्या ठिकाणी, अत्यंत अनाचार करणाऱ्या दुराचारी व्यक्तीच्या ठिकाणी जर असा संपत्ती अधिक सत्तेचा उत्कर्ष कालावधीने वा कालौघाप्रमाणे जर दिसू लागला तर त्या असलेल्या अधार्मिक व्यक्तीच्या संबंधाने असं म्हणावं का? अधर्माने वागला पण सुखाला गेला पहा, असं म्हणावं लागतं का? असं म्हणून काम भागत नाही. एक जन्मापर्यंत हा काही निर्णय असा सुद्धा आहे, अमाप संपत्तीची प्राप्ती झाली तर संपत्ती किती काळ राहते? राहिली तर जन्मभरही राहते आणि नाही राहिली तर क्षणातही संपते. पण जन्मभरापर्यंतचा निर्णय जरी केला तरी एक जन्मच, पुढचे सगळे जन्म निश्चित पद्धतीत त्या व्यक्तीला दुःखाचा अनुभव भोगल्याविना सुटका होत नाही. त्यामुळं अधर्माने सुख प्राप्ती होते हा सिद्धांत मान्य करता येत नाही. का मान्य करता येत नाही? अधर्माच्या पथाचं गंतव्यस्थान नरक, यातना, दुःख हेच आहे, दुसरं कोणतंच नाही. आणि धर्माच्या पथाचं अंतिम गंतव्यस्थान सुखरूपात, सुखरूपतेचीच प्राप्ती, सुखाचीच प्राप्ती म्हणजे त्या परमात्म्याचीच प्राप्ती असल्या कारणानं धर्म मार्गाने जाताना जरी काही थोडे प्रारब्धाने कष्ट झाले तरी कोणत्याही पद्धतीत धर्म मार्ग हा दुःख देणार आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. त्याचं फल निश्चित सुखरूपाचे. धर्मात पुण्याची प्राप्ती आहे आणि पुण्यात सुखाची प्राप्ती आहे. हा सगळा प्रकार असल्यामुळं ज्या मार्गाला अनुरूप असं साध्य वा त्या साध्याला अनुरूप असं साधने, त्या साधनाने त्या साध्याची प्राप्ती होते हा सिद्धांत मान्य करावा लागतो. त्या दृष्टीने चिंतन केलं असता जर साध्याच्या अनुरूप अनुकूल साधन नसेल तर निश्चित त्या साध्याची प्राप्ती होणार नाही. म्हणून मी आपल्याला उदाहरण दिलं, आळंदीला जाताना सोलापूरच्या गाडीत बसला, आळंदी भेटायची नाही, बसावं लागेल आळंदीच्याच गाडीत, ते साधन निश्चित आहे, तो खरा मार्ग आहे. मग त्या दृष्टीने जर आम्ही बसलो तर निश्चित त्या असलेल्या गंतव्याची, प्राप्तव्य स्थानाची प्राप्ती निश्चित होते. परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावयाची ठरली तर परमात्म्याची प्राप्ती होते कशाने? त्या दृष्टीचं चिंतन करताना परमात्म्याने स्वतःच्या सद्रूपापासून ज्या भक्तीची अभिव्यक्ती केली त्या भक्तीच्या विना परमात्म्याची प्राप्ती होणं निश्चित 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 असंभव.
ही गोष्ट त्रिवार असंभव आहे. भक्तीची प्राप्तीच नाही, भक्तीच नाही आणि परमात्मा प्राप्त होतो ही गोष्टच आम्हाला सांगता येत नाही. म्हणजे काय आहे, भक्ती विना परमात्मा नाही, भक्ती सहित परमात्म्याची प्राप्ती होते. का असं होते, भगवंतांनी स्वतःच्या सद्रूपापासून भक्ती समुत्पन्न केली. भक्ती प्रगट कशी केली, स्वतःच्या अंशापासून, स्वतःच्या रूपातून ती प्रगट केली. म्हणजे भगवत रूप आहे का भगवत रूप नाही, भगवत रूप भक्ती झाली. आणि ती भगवत रूप असणारी भक्ती सद्रूपतेतून सिद्ध झाली का झाली नाही, सद्रूपतेतून सिद्ध झाली, प्रगट झाली. त्या सद्रूपाची अवस्था, त्या सद्रूपाचं ज्ञान मला आहे का मला नाही, मला ज्ञान नाही परमात्म्याच्या सद्रूपाचं. कसं काय म्हणता सद्रूपाचं ज्ञान आहे, सद्रूपाचं ज्ञान आहे म्हणजे काय आहे, अस्थिरूपाचं ज्ञान आहे. म्हणून मी आपल्याला सुरुवातीला म्हणालो परमात्मा आहे हे सामान्य ज्ञान माझ्यापाशी नाही का, निश्चित पद्धतीचं आहे. याच सामान्य असलेल्या सद्रूपतेचा विचार कोणाच्या संबंधाचा आहे, भक्तीच्या संबंधाचा आहे. भक्ती कुठून उत्पन्न झाली, अभिव्यक्त कुठून झाली, उत्पन्न म्हटल्यापेक्षा अभिव्यक्ती करणं, उत्पन्न म्हटलं की नाशाचा विचार होतो, त्यामुळे तो शब्द दोषपूर्ण आहे. अभिव्यक्त कुठून झाली, प्रगट कुठून झाली, भगवंताच्या सद्रूपतेतून भगवंतानीच प्रगट केली. कशासाठी प्रगट केली, चिद्रूप आणि आनंद रूपतेचा अनुभव भक्ताच्या संबंधाने देण्यासाठीच प्रगट झाली. मग त्या सद्रूपतेपासून जी प्रगट झाली, अभिव्यक्त झाली, त्या सद्रूपतेचं ज्ञान मला नाही का, त्या सद्रूपतेचं ज्ञान मला आहे. म्हणजे भक्तीच्या संबंधाने काही भूमिका माझ्या ठिकाणी आहे का नाही, भक्तीच्या संबंधाने काहीतरी भूमिका माझ्या ठिकाणी आहे, सिद्ध आहे. मग तेच असलेली भूमिका जर मी वृद्धिंगत केली, वाढवली, जर तिला बळकटी निर्माण केली, विवेक वैराग्यादी साधनं जर तिला लावली, त्या शक्त्या जर तिला लावल्या आणि अत्यंत उत्कर्ष त्या माझ्या ठिकाणी असलेल्या भक्तीच्या अभिव्यक्तीकरणाच्या संबंधाने केला, तर त्या भक्तीतून त्या परमात्म्याची प्राप्ती होणार नाही असं म्हणता तरी कसे, होणार नाही असं म्हणता येणार नाही, निश्चित होते. त्यामुळे म्हटलं काय, भक्तीच्या प्राप्तीनेच परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून त्या असलेल्या भक्तीची प्राप्ती व्हावी याच्यासाठी सांगतायत काय, याच्यासाठीच म्हणून ध्यान सिद्धीचा विचार शुकाचार्यांनी मांडला. आणि तो ध्यान सिद्धीचा विचार होण्यासाठी म्हणून शुकाचार्य सांगतायत काय, यस्याम संधार्य मानायाम योगिनो भक्ती लक्षणः. त्याच्यासाठी आम्ही धारणेचा विचार करतो आणि त्या धारणेमध्ये भगवंताच्या स्थूल रूपाचं जगददृष्टी टाकून त्याच जगताचं भगवत दृष्टीने दर्शन घेणं, तसं ते ज्ञान आमच्या ठिकाणी संपादित करणं आणि अशी धारणा एकेका अंग प्रत्यंगाच्या संबंधाने सिद्ध करीत त्या असलेल्या परमात्म्याचं संपूर्णतेने, संपूर्ण अंगाने धारणा आमच्या अंतःकरणामध्ये स्थित करणं. आणि ज्यावेळी तो परमात्मा संपूर्ण प्रत्येक अंग प्रत्यंगानिशी आमच्या धारणेचा विषय होऊन अत्यंत व्यवस्थित प्रत्येक काल, नित्यकाल असा प्रत्येक क्षणी आमच्या धारणेचा विषय होऊन उपस्थित झाला की त्या धारणेला म्हणा ध्यान. धारणा म्हणजे ध्यान म्हणजे काय आहे, धारणेची पूर्ण अवस्था आहे. एका क्षणाच्या धारणेचा उपयोग नाही. एक क्षण परमात्मा आमच्या ठिकाणी प्रगटला, मग बाकीचा आमचा विचार करतो, त्या असलेल्या धारणेचा काही उपयोग नाही. स्मशान नावाचं वैराग्य काय कामाचे, स्मशानात गेल्यावर वैराग्य सगळ्यालाच निर्माण होतं. ते वैराग्य कोणत्या कामाचे, तसल्या त्या वैराग्याची काही किंमत नसते. त्या वैराग्यातून कुणीही वैरागी होत नाही. गंमत अशी पहा, आता विषय आला म्हणून सांगतो बरं, एका वाक्यात सांगतो आणि पुढे जातो. स्मशान वैराग्य स्मशानात प्राप्त झालं, लोक घरी येतात. घरी आल्यानंतर करतात काय, आंघोळ करतात. आंघोळ कशासाठी करतात, नाही तिथं काहीतरी स्पर्श झाला असेल म्हणून आंघोळ करतात. मला तो विचार करायचा नाही. तो विचार बरोबर आहे, कुठेतरी काहीतरी प्रेत स्पर्श झाला, सुतक स्पर्श झाला म्हणून दोष प्राप्त झाला, म्हणून स्नान केलं पाहिजे म्हणजे शुद्धी प्राप्ती करे. पण मला असं म्हणायचे की ते वैराग्य प्राप्त झालं ना,
मग ते वैराग्य धुवायसाठी आंघोळ घरी येऊन लोक करतात. आंघोळ केली की ते वैराग्य धुवून मोकळं होतं. त्याचा दोष जातो का जात नाही हे मला ठाऊक नाही, पण निश्चित वैराग्य वाहून जातं. आणि लोक सांगतात काय, करतात काय, घरात नको बाहेर आंघोळ घाल. म्हणजे घरात सुद्धा एवढंस ते वैराग्य सुद्धा येऊ देत आहेत का लोक? अजिबात येऊ देत नाही. बाहेरच्या बाहेर घागरभर, पण त्याला जास्ती पाणी सुद्धा लागत नाही बरं. एवढा घागरभर पाणी टाकलं तो व्यक्ती नाही भिजला तरी चालतं. काय प्राप्त होतं? वैराग्य धुवून जातं त्याचं. आणि ते वैराग्य धुवून गेलं की व्यक्ती शुद्ध होतो आणि व्यक्ती आत येतो आणि म्हणतो स्वतःची काम, अरे जेवायला वाढा, भूक लागली, किती वेळ लावला, त्याचं फुटलंच नाही लोक तोपर्यंत. त्याचा नातेवाईक शेवटपर्यंत आलाच नाही. आणि आला वेळेवर आला नाही, आणि आला तो उशीर आला आणि येऊन भोगाड पसरलं. आणि तासभर त्यांनी घेतला. कशाला यायचं तर आधीच यायचं, आणि नंतर येऊन एवढ्या लोकांचा खोळंबागा केला. गेलं का गेलं नाही वैराग्य. अगदी त्याच्या सोबत निघालं का निघालं नाही, तांब्यावर पाण्यात संपलं का संपलं नाही. असल्या वैराग्याचं काही काम नाही. म्हणजे वीज चमकावी तसा परमात्मा आता आमच्या चमकला असं म्हणावं. आणि आता परमात्म्याची प्राप्ती लागलीच होणार आहे, मला स्वप्न दररोज पडतात परमात्म्याची, म्हणजे आता मी परमात्म्याच्या जवळ गेलो असं म्हणून काही एक होत नाही. परमात्म्याच्या प्राप्तीचं लक्षण काय आहे, साधन काय आहे? परमात्म्या विना अन्य कोणतीही वस्तू दृष्टीस येऊच नाहीये. हरी घ्या, हरी घ्या, हरी घ्या म्हणते का? म्हणत नाही. ते गोड तसंच म्हणते ना, दूध घ्या दही घ्या म्हणत नाही, तर ती म्हणते काय? हरी घ्या म्हणते, हरी घ्या म्हणते. कोणी एकी भुलली नारी निकिता गोरस घ्या म्हणे हरी. मग प्रत्येक ठिकाणी हरी आला का आला नाही, परमात्मा आला का आला नाही, निश्चित आला. कुठं आला? व्यवहारात आला, दुसरीकडे आला नाही, व्यवहारात आला. प्रत्येक असलेल्या क्रियेत तो येतो. त्याला काय म्हणा? आता धारणा अशी सिद्ध झाली, प्रत्येक ठिकाणी ती सिद्ध झाली, त्या धारणेला म्हणा ध्यान. आणि हे ध्यान कशासाठी आहे? योगिनाम भक्ती लक्षणः, भक्तीची प्राप्ती व्हावी याच्यासाठी. म्हणून ही गोष्ट करावी का करावी नाही, याच्यासाठी करावी. पुढे जाऊन शुकाचार्य सांगतात, असं असलेलं ध्यान, अशी असलेली धारणा कुठपर्यंत करायची? यावन न जायते परावरेस्मिन् विश्वेश्वरे द्रष्टरी भक्ती योगा. जोपर्यंत त्या परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये भक्ती योग प्राप्त होत नाही, तोपर्यंत ही धारणा, हे ध्यान करणं निश्चित गरजेचं आहे. आणि तोपर्यंत करावंच लागतं. आणि जर मध्यात सुटलं तर परमात्मा दूर आहे म्हणून समजा. आणि दूर केवढा? हा दोषही पत्करावा लागतो. साधन खंडित केलं याचा दोषही पत्करावा लागतो. आणि हा जन्म व्यर्थ गेला असं मानावं लागतं. पुढच्या असलेल्या जन्मामध्ये जर झालं तर झालं, त्याचा विचार मी इथे आता काही करणार नाही. म्हणजे काय आहे? भक्तीची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आतोनात प्रयत्न करणं ही गोष्ट निश्चित गरजेची आहे. परवा महाराजांनी पाठामध्ये सांगितलं पहा, पारियाचा रवा येता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. साधन कसलं करावं लागतं? असलं साधन करावं लागतं, सातत्याने करतच राहावं लागतं. जोपर्यंत परमात्मा येऊन सांगत नाही, अरे बाबा उठ, तपश्चर्या सोड, मी आलोय उघड डोळे, तोपर्यंत करावंच लागतं. आमचं आम्ही म्हणून चालत नाही. मला भेटला परमात्मा, माझं झालं तप पूर्ण, आम्ही 12 वर्ष तप करून आलो. काय करायचे ते 12 वर्ष? 12 आकड्यामध्ये संपलं ना सगळं. ती विवेकानंदाची कथा आहे पहा. एकाने जल पार करण्याची सिद्धी 12 वर्ष साधन योग साधन करून प्राप्त केली. त्या सिद्धीने त्याला प्राप्त काय झालं? पाण्यावर चालता येऊ लागलं. पाण्यावर पाय न बुडता तो पाण्यावर चालू लागला. मग तो विवेकानंदाच्या ठिकाणी तो व्यक्ती आला. विवेकानंदाच्या ठिकाणी आल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं विवेकानंदाला की म्हणजे माझ्यापाशी अशी सिद्धी आहे, तुमच्यापाशी सिद्धी आहे का? ते म्हणले असली काही सिद्धी नाही, दाखवतो तुझी सिद्धी. मग तो व्यक्ती नदी ओलांडून गेला, तर पाण्यावरून चालत चालत गेला. विवेकानंदाने काय केलं? तो तिकडे गेले नाही, पाण्याला स्पर्श न करता पाण्यावरून चालत गेले ना. पण किती तप केलं? 12 वर्ष लागले एवढी सिद्धी मिळवायला. विवेकानंदाने 1 रुपया सोबतचा काढला, नावाड्याला 1 रुपया दिला आणि नावाड्या सांगितलं मला इकडून तिकडे नेऊन सोड. तिकडच्या पहिल्या तीरावर गेले.
आणि त्या सिद्धाला म्हणजे अशी सिद्धी प्राप्त केलेला जो सिद्ध होता त्या सिद्धाला सांगितलं तुझ्या 12 वर्षाच्या तपश्चर्येची किंमत किती? 1 रुपया भक्त नावाड्याने मला इकडं आणून सोडलं. काही करावं लागलं नाही मला. मी 1 रुपया दिला आणि मी हिकडचा तिकडं आलो आणि तुला हिकडून तिकडे यायला 12 वर्षाचा सगळा वेळ वाया घालवावा लागला. एवढी सिद्धीचं काम काय झालं? 1 रुपया झालं. 12 वर्ष केलं, झाली आमची साधना असं म्हणता येत नाही. हे कुणी सांगावं लागतं? साधू महात्म्याने, गुरुनी वा परमात्म्याने सांगावं लागते. तुझं तप पूर्ण झालंय, तू सिद्ध आहे, हे प्रमाण कुणी द्यावं लागतं? त्यानेच प्रमाण द्यावं लागतं. अन्याने प्रमाण देऊन आणि स्वतःच्या प्रमाणाने कोणत्याही गोष्टीची सिद्धी कधीही होत नसते. जोपर्यंत भक्ती योगाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत ते ध्यान, ती धारणा करावीच लागते असं शुकाचार्य म्हणतात. त्या असलेल्या धारणेचा विचार, ध्यानाचा विचार जो काही सांगितला तो अशा पद्धतीत सांगून शुकाचार्य म्हणतात की हे सगळं कशासाठी सांगितलं? परमात्मा प्राप्तीसाठी सांगितलं. तू मला प्रश्न केलास ना, त्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं. याच्याने प्राप्त काय होईल? सद्योमुक्ती ही प्राप्त होईल आणि अत्यंत ध्यानाचाच विचार जर करू लागलास तर क्रममुक्तीचीही प्राप्ती होईल. सद्योमुक्ती आणि क्रममुक्तीचा आपल्याला विचार करायचा आहे. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. पुंडली गोवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडली गोवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एक सूचना आहे, उद्यापासून गणेशोत्सव चालू होतोय, त्यामुळं श्रीमद भागवताची वेळ थोडीशी आपली बदलते. सकाळी 8 ते 9 वृत्ती प्रभाकराचा पाठ आणि 9 ते पावणे 10 या वेळामध्ये श्रीमद भागवत होणार आहे. बाहेर इथे सगळीकडे गणेशोत्सव साजरे होतात आणि मोठ्या पद्धतीत होतात, त्यामुळे आपल्याला लवकर श्रीमद भागवत कथा करून कथेच्या उपरांत चक्रीभजन होणार आहे. गणेशोत्सव पूर्ण होईपर्यंत हाच नियम आपला नाही. 8 ते 9 वृत्ती प्रभाकर आणि 9 ते पावणे 10 श्रीमद भागवत कथा. अजून एक दुसरी अशी सूचना आहे. दिनांक 11 नोव्हेंबर ते दिनांक 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये म्हणजे कार्तिकी वारी झाल्याच्या उपरांत कार्तिक वरती सप्तमीपासून पुढचा कालावधी, या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये सद्गुरू श्री गुंडा महाराज उदगीरकर संस्थानाच्या माध्यमाने दरवर्षीप्रमाणे तीर्थयात्रेचं आयोजन केलं जातं. ती यावर्षीची तीर्थयात्रा श्रीधाम जगन्नाथपुरी या ठिकाणी निश्चित झालेली आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला सद्गुरूंच्या समवेत जायचं आहे. सद्गुरूंच्या समवेत जाण्यामध्ये हित काय आहे तर गुरूंच्या समवेत आपल्याला प्रत्यक्ष दिसतंय की पवित्र असणारी गाय सुद्धा आहे. म्हणजे ज्यांच्यासोबत गाय आहे, गोमाता राहते, साक्षात माता राहते, त्यांच्यासोबत जाणं आणि तिथली यात्रा करणं हे निश्चित गरजेचं आहे. तर त्या असलेल्या जगन्नाथ धाम यात्रेसाठी म्हणून दिनांक 31 ऑगस्ट 2025 ही अंतिम तारीख आहे नोंदणीची. प्रत्येक विभागाला वेगवेगळे नोंदणीकर्ते दिलेले. सोलापूरचा निराळा, पंढरपूरचा निराळा, लातूरचा निराळा, नांदेडचा निराळा, मुंबई, पुणे इत्यादी क्षेत्राच्या संबंधाचे नोंदणीकर्ते निराळे. त्यांचे नंबरही त्या आपल्या वाटलेल्या पत्रिकेवर आहेत. तर ज्या भागातून आपण जाणार आहोत व ज्या भागातून आपल्याला रेल्वेने यायला सोपं आहे त्या भागाच्या असलेल्या संपर्क प्रमुखांना आपण जर संपर्क केला तर आपली नोंदणी व्यवस्थित होईल. दिनांक 31 ऑगस्ट 2025 ही अंतिम तारीख आहे. शेवटचे 5-6 दिवस शिल्लक आहे. ज्यांना या वेळाचा आहे त्यांनी नोंदणी लवकरात लवकर करावी. कुंडली गोवर्धा सायंकाळी 6 वाजता अध्यात्म रामायणाची कथा.
भागवत हां फोन आला हां रामेश्वरीचा फोन आला अरे बंद झालं हां ऐकू चाललंय